हे असले मनुस्मृती सारखे ग्रंथ हे पिढ्यानपिढ्या जाळल्या जातील. बाबासाहेबांच्या विचारांचे लोक, फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांचे लोक तुझ्यासारख्यांच्या भामट्यांना नेहमी हरवतील, एवढं लक्षात ठेव. मित्रांनो, शरद पोंक्षे हा वाचाळवीर व्यक्ती काय म्हणतोय तर कुणालाही मनुस्मृतीमध्ये दुय्यम वागणूक देण्यात आलेली नाहीये. मनुस्मृती जाळणाऱ्यांनी ती वाचलीच नाही. जर त्यांनी वाचली असती तर ते मनुस्मृती जाळू शकले नसते. 25 डिसेंबर 1927 रोजी महाराष्ट्रातील महाड येथे इतिहासात कोरले गेलेली एक घटना ती म्हणजे मनुस्मृती दहन. ही फक्त एक प्रतिकात्मक कृती नव्हती तर हजारो वर्षांच्या सामाजिक अन्यायाविरुद्ध उभा राहिलेला उघडा बंड होता. या आंदोलनाचं नेतृत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलं. मनुस्मृती हा ग्रंथ ब्राह्मणवादी व्यवस्थेचा आधार मानला जात होता, ज्यामध्ये स्त्रिया, शूद्र आणि अस्पृश्य यांच्यावर अन्यायकारक बंधने लादली गेली होती. त्यामुळे आंबेडकरांनी या ग्रंथाला सामाजिक विषमतेचं मूळ मानलं. महाड येथेच याआधी महाड तळ्याचा सत्याग्रह झाला होता, जिथे दलितांना सार्वजनिक चौदार तळ्याचं पाणी पिण्याचा हक्क मिळण्यासाठी लढा दिला गेला होता. या लढ्याच्या पुढच्या टप्प्यात सामाजिक समतेच्या विरोधात असलेल्या विचारसरणीला उघडपणे आव्हान देण्यासाठी मनुस्मृती दहन आयोजित करण्यात आलं होतं. 25 डिसेंबरच्या दिवशी हजारो अनुयायी महाड येथे एकत्र जमले. आंबेडकरांच्या उपस्थितीत आणि त्यांच्या विचारांच्या प्रेरणेने मनुस्मृतीच्या प्रतिकात्मक दहन करण्यात आलं. या कृतीद्वारे त्यांनी स्पष्ट संदेश दिला की ज्या विचारसरणीने माणसामाणसात भेद केला तिला समाजात स्थान नाही. शरद पोंक्षे या व्यक्तीचा रोख हा सरळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडेच आहे की त्यांनी ती वाचलीच नाही आणि म्हणूनच त्यांनी ती जाळली. आता एक तर कुठं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखे हिमालय आणि कुठं हा शरद पोंक्षे सारखा मुतखडा. मनुस्मृती जाळण्याचं कारण बाबासाहेब आंबेडकरांनी 3 फेब्रुवारी 1927च्या बहिष्कृत भारतच्या अंकामध्ये दिलेलं आहे. स्वराज्य या पत्राचे संपादक भुसकुटे यांनी मनुस्मृती जाळण्याच्या संदर्भात काही आक्षेप घेणारे पत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना पाठवलं होतं. त्यातील आक्षेपांना बाबासाहेबांनी सडेतोड उत्तर दिलं. त्यात बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, आम्ही जे मनुस्मृतीचं वाचन केलं आहे त्यावरून आमची अशी खात्री झाली आहे की त्या ग्रंथात शूद्र जातीची निंदा करणारी, त्यांचा उपमर्द करणारी, कुटाळ उत्पत्तीचा कलंक त्यांच्या माथी मारणारी व त्यांच्याविषयी समाजात अनादर वाढवणारी वचने ओतप्रोत भरलेली आहेत. त्यात धर्माची धारणा नसून धर्माची विटंबना आहे आणि समतेचा मागमूस नसून असमतेची मात्र धुळवळ घातली आहे. स्वयंनिर्णयांचे तत्व प्रस्थापित करावयास निघालेल्या सुधारणावाद्यास असला ग्रंथ कधीच मान्य होणे शक्य नाही व तो अस्पृश्य वर्गासही मान्य नाही, एवढेच दर्शवण्याकरता महाड येथे त्याची होळी करण्यात आली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या रिडल्स इन हिंदुइझम या ग्रंथात 18व्या क्रमांकाचे एक संपूर्ण रिडल मनूज मॅडनेस म्हणजे मनूचा वेडेपणा या नावाने लिहिले आहे. इथेही त्यांनी मनुस्मृतीची चिकित्सा केलेली आहे. 12व्या खंडातही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृतीची समीक्षा केलेली आहे. मनु इज नॉट अ मॅटर ऑफ द पास्ट, it is even more than a past of the present. It is a living past and therefore as really present as any present can be. त्यामुळे शरद पोंक्षे सारख्या लोकांना आता आपण काय सांगणार? पोंक्षेंनी तर मनुस्मृती जाळणाऱ्या बाबासाहेबांचं धन्यवाद व्यक्त करायला हवं, कारण जर बाबासाहेबांनी मनुस्मृती जाळली नसती आणि स्वातंत्र्य, समता, बंधुत्व देणारं भारतीय संविधान दिलं नसतं तर पोंक्षे, तुझं पिल्लू म्हणजे तुझी मुलगी कुमारी सिद्धी शरद पोंक्षे पायलट झाली नसती. कारण तू ज्या मनुस्मृतीचं समर्थन करत आहे त्या मनुस्मृतीच्या 9व्या अध्यायातील 3रा श्लोक काय सांगतोय माहितीये का? की पिता रक्षती कौमार्य भर्ता रक्षती यौवने रक्षंती स्थाविरे पुत्रा न स्त्री स्वातंत्र्यमर्हती. बालपणी वडील, तरुणपणी पती आणि वृद्धापकाळी मुलानं स्त्रीचे रक्षण करावं. स्त्रीला स्वातंत्र्य मिळण्यास स्त्री पात्र नाही. पुरुष सत्ता प्रस्थापित करणाऱ्या या श्लोकाचा गाभा न स्त्री स्वातंत्र्य मर्हती या वाक्यात आहे, ज्याचा अर्थ स्त्री स्वातंत्र्यास पात्र नाही असा होतो. म्हणजेच स्त्रीला स्वतःचे निर्णय घेण्याचा, स्वतःच्या आयुष्याचा मार्ग निवडण्याचा अधिकार स्वतंत्रपणे दिला गेलेला नाही. तिचं आयुष्य सतत पुरुषांच्या देखरेखीखालीच राहावं अशी एक सामाजिक अपेक्षा या विधानातून दिसते. त्यामुळं हा श्लोक फक्त कुटुंबातील जबाबदाऱ्यांची विभागणी करत नाही,
तर तो स्त्रीच्या स्थानाबद्दल एक व्यापक कल्पना मांडतो, जिथं तिचं अस्तित्व स्वतंत्र व्यक्ती म्हणून नव्हे तर कोणाच्या तरी अधीन असलेल्या भूमिकेत पाहिलं जातं. यानंतर मनुस्मृतीतील 9व्या अध्यायातील दुसरा श्लोक आहे की अस्वतंत्रता स्त्रिय कार्या पुरुषे स्वर्दे वानिशम. याचा अर्थ की स्त्रियांना दिवस रात्र पुरुषांच्या नियंत्रणात ठेवलं पाहिजे. या श्लोकाचा अर्थ केवळ संरक्षण किंवा काळजी इतकाच मर्यादित नाही, तर तो स्त्रियांच्या आयुष्यावर पूर्ण वेळ देखरेख आणि नियंत्रण असावं अशी सामाजिक चौकट तयार करणार आहे. स्त्री ही स्वतः निर्णय घेणारी स्वतंत्र व्यक्ती म्हणून नव्हे तर पुरुषांच्या अधीन राहणारी व्यक्ती म्हणून पाहिलं जातं. त्यामुळे तिचं शिक्षण, हालचाल, आर्थिक व्यवहार आणि वैयक्तिक निवडी या सर्व गोष्टींवर पुरुषांचा अधिकार असावा अशी कल्पना मनु बळकट करतो. या प्रकारचा दृष्टिकोन पितृसत्ताक व्यवस्थेचा भाग म्हणून समजला जातो, जिथं स्त्रीची सुरक्षा आणि नियंत्रण यांना एकत्रित केलं जातं. त्यामुळे पोंक्षा, तू ज्या मनुस्मृतीचं समर्थन करतोय तीच तुझ्या मुलीच्या विरोधात उभी आहे. त्यामुळे तू मनुस्मृती जाळली म्हणून, भारत देशाला संविधान दिलं म्हणून तू आणि तुझ्या मुलीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल कृतज्ञता व्यक्त करायला हवी. तसेच शरद पोंक्षे काय म्हणाला तर मनुस्मृती कुठेही भेदाभेद करत नाही. मनुस्मृतीच्या 10व्या अध्यायातील 129वा श्लोक सांगतो की शूद्रस्य तू भवेत कर्म द्विजातींना सेवकत्वम. म्हणजे शूद्राच्या समाजातील मुख्य आणि निश्चित केलेला रोल म्हणजे द्विज म्हणजे कोण? ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य यांची सेवा करणे आहे. पण सेवा हा शब्द इथे फक्त सामान्य मदत किंवा सहकार्य या अर्थाने नाहीये. तो एका संरचित सामाजिक व्यवस्थेचा भाग आहे, ज्यात शूद्राला स्वतंत्र व्यवसाय, शिक्षण किंवा धार्मिक अधिकार दिले जात नाही. त्याची ओळख स्वतःच्या कर्तृत्वावर नव्हे तर इतरांची सेवा करण्यावर आधारित ठेवली जाते. समाजात त्याला खालच्या स्तरावर म्हणजे सबऑर्डिनेट पोझिशन मध्ये ठेवलं जातं. हा श्लोक एका मोठ्या विचारसरणीचा भाग आहे. समाज जर 4 वर्णांमध्ये विभागलेला आहे, प्रत्येक वर्णांसाठी ठरलेली कामे आहेत, त्या कामांच्या बाहेर जाणे अयोग्य किंवा निषिद्ध मानले जाते. त्यामुळे हा श्लोक केवळ कामं सांगत नाही तर तो सामाजिक मर्यादा म्हणजेच सोशल बाउंड्रीज निश्चित करतो. आणि या श्लोकामध्ये जे शूद्राचा उल्लेख केलाय ते शूद्र म्हणजे कोण तर आजच्या काळातले महाराष्ट्रामध्ये जर आपण बघितलं तर महाराष्ट्रभरातील जे अलुतेदार बलुतेदार आहेत, जे येथील SC आहेत, जे येथील ST आहेत, जे OBC आहेत आणि मराठा समाज आहे, या सगळ्यांना ही मनुवादी व्यवस्था, ही मनुस्मृती शूद्र मानते आणि त्या शूद्राला कशा पद्धतीने वागायचे निर्देश देते हे आपण बघितलं आणि पुढेही बघूयात. यानंतर मनुस्मृतीत 10व्या अध्यायातील 129वा श्लोक शक्ते नापी ही शूद्रेन न कार्यो धनसंचय शूद्र ही धनमासद्य ब्राह्मणेव बाधते. जरी शूद्र सक्षम असला तरी त्याने धनसंचय म्हणजे संपत्ती जमा करू नये, कारण शूद्राने संपत्ती मिळवली तर तो ब्राह्मणांना त्रास देतो किंवा त्यांच्यासाठी अडचण निर्माण करतो असं या श्लोकामध्ये सांगितलंय. हा श्लोक केवळ आर्थिक सल्ला देत नाही तर तो सामाजिक आणि आर्थिक नियंत्रणाची कल्पना मांडतो. शूद्र शक्तीनापी म्हणजे सक्षम असला तरीही त्याला संपत्ती साठवण्याचा अधिकार नाकारला जातो. मेहनत करूनही तो आर्थिक दृष्ट्या वर जाऊ नये अशी अपेक्षा त्याच्याकडनं मनु करतोय. त्याबरोबरच धनमासाद्य ब्राह्मणेव बाधते या वाक्यातून मनु असा विचार करताना दिसतोय की जर खालच्या वर्णातील व्यक्तीकडे पैसा आला तर तो वरच्या वर्णासाठी धोका ठरू शकतो. संपत्ती, सत्ता आणि प्रभाव आणि ती सत्ता वरच्या वर्णांपुरतीच मर्यादित ठेवण्याचा हा जो काही प्रयत्न आहे हा या श्लोकाच्या एक मोठ्या पॅटर्नचा भाग आहे. सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक अशा 3 स्तरांवर नियंत्रण ठेवून तथाकथित उच्चवर्णीय म्हणजे पोंक्षाच्या जातीच्या लोकांची सत्ता टिकवायचं असं या श्लोकामागचं मनुचं समीकरण आहे आणि याचं समर्थन करताना शरद पोंक्षेचंही हेच आहे. मनुस्मृतीतील 10वा अध्याय आणि 129वा श्लोक मध्ये काय सांगितलंय बघा. न शूद्राय मतीन दध्यात न च धर्मन प्रदर्शयेत, की शूद्राला ज्ञान देऊ नये, त्याला धर्माचे शिक्षण देऊ नये. पण याचा अर्थ फक्त एवढाच मर्यादित नाहीये, म्हणजेच शूद्रांना शिक्षणापासून दूर ठेवून त्यांची विचारशक्ती विकसित होऊ नये असा अप्रत्यक्ष संदेश मनु देतोय. त्याचप्रमाणे धर्म प्रदर्शयेत म्हणजे धार्मिक नियम, आचार आणि तत्वज्ञान शिकवू नये
ज्यामुळे शूद्रांना धार्मिक प्रक्रियेत स्वतंत्रपणे सहभागी होता येणार नाही आणि ते नियम इतरांवर अवलंबून राहतील, या प्रकारचा विचार समाजात ज्ञान आणि धर्म या दोन्ही क्षेत्रांवर एका विशिष्ट वर्गाचा म्हणजेच ब्राह्मणांचा वर्चस्व टिकून ठेवण्यासाठी वापरला जातो. जेव्हा एखाद्या समाज गटाला शिक्षणापासून दूर ठेवलं जातं तेव्हा त्यांची प्रगती, प्रश्न विचारण्याची क्षमता आणि स्वतःचा मार्ग निवडण्याची ताकद मर्यादित होते. त्यामुळे अशी व्यवस्था फक्त सामाजिक भेदभाव निर्माण करत नाही तर ती टिकूनही ठेवते. हा सगळा या मागचा जो विचार होता, हा सगळा विचार मनूचा आहे आणि आज तोच विचार शरद पोंक्षेचाही आहे. यानंतर शरद पोंक्षे ज्या ब्राह्मण समाजातून येतात त्या ब्राह्मण समाजाचं वर्चस्व टिकवण्यासाठी मनूने मनुस्मृतीमध्ये पहिल्या अध्यायामध्ये 93 श्लोक मध्ये काय लिहिलंय माहितीये का, की सर्व शास्य जगतः ब्राह्मण प्रभुरुच्यते. याचा अर्थ की संपूर्ण जगाचा जो स्वामी आहे तो ब्राह्मण आहे. त्याबरोबरच मनुस्मृती अध्याय 9 334 श्लोक मध्ये तो काय लिहितोय की शूद्रस्य हि परो धर्म ब्राह्मणस्योपसेवनम. अर्थ, शूद्राचा सर्वोच्च धर्म म्हणजे ब्राह्मणाची सेवा करणे. हे सगळं बघितलं तर आपल्याला लक्षात येतं की पोंक्षे याने मनुस्मृती किती चांगल्या प्रकारे वाचली आहे आणि त्यामुळेच तो मनुस्मृतीचं समर्थन करतोय. अशा प्रकारचं विधान मनुस्मृतीत कुणालाही दुय्यम वागणूक नाही आणि ती जाणणाऱ्यांनी ती वाचलीच नाही. हे फक्त एक मत नसून त्यामागे एक सुप्त हेतूही आहे जो नीट समजून घ्यायला हवं, ज्याचं नीट विवेचन व्हायला हवं. पहिली गोष्ट म्हणजे हे विधान चर्चेचा फोकस बदलतं. मुद्दा असायला हवा की मनुस्मृतीमधील नेमक्या श्लोकांमध्ये काय लिहिलं आहे, त्याचा समाजावर काय परिणाम झाला, पण त्याऐवजी हे विधान टीकाकारांच्या वाचन क्षमतेवर आणि प्रामाणिकतेवर प्रश्न उभा करतं. म्हणजे कॉन्टेंटवरून डिस्कशन हटवायचं, क्रिटिकवर अटॅक करण्याची ही पद्धत आहे. हे पोंक्षे मुद्दाम करतो. दुसरं म्हणजे यातून एक प्रकारची मोरल सुपिरियरिटी क्लेम केली जाते. जणू खरं समजून घेणारे आणि चुकीचं समजून घेणारे असे दोन गट तयार केले जातात. यामुळे संवाद बंद होतो, कारण जो कोणी टीका करतो त्याला आधीच अज्ञान ठरवलं जातं. अशा पद्धतीने विरोधी मतांना डिलेजिटिमाइज करण्याचा हा कावा आहे मित्रांनो. तिसरा म्हणजे या विधानाचा सुप्त हेतू ऐतिहासिक आणि सामाजिक टीकेचं महत्त्व कमी करणं हा आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारख्या विचारवंतांनी मनुस्मृतीवर केलेली टीका ही विशिष्ट श्लोक, त्यांचे परिणाम आणि समाजातील विषमता यावर आधारित आहे. पण त्यांनी ते वाचलंच नाही असं म्हणायचं म्हणजे त्या संपूर्ण बौद्धिक परंपरेलाच कमी लेखायचं, अशी ही भामटेगिरी पोंक्षेची यातून दिसून येते. चौथं म्हणजे अशा विधानांमुळं एक प्रकारची अशी व्यवस्था टिकवण्यासाठी मानसिकता निर्माण करायची. जर ग्रंथ पूर्णपणे निर्दोष आहे असं मानलं तर त्यातून निर्माण झालेल्या आणि समर्थित सामाजिक रचनांवर प्रश्नच उरत नाही. त्यामुळे बदलाची गरजच नाकारली जाते. अशी भामटेगिरी, अशी भोंदूगिरी आणि असा कावा शरद पोंक्षे सारख्या लोकांचा या मागे असतो. त्यामुळं आपल्या हे लक्षात येतं की शरद पोंक्षे सारखे ही लोक हे जे काही विधान आहे ते मुद्दामून करतात. त्यामागे त्यांचा एक सुप्त हेतू असतो, त्यांचा एक कावा असतो. एक विशिष्ट विचारसरणीच्या प्रचार आणि प्रसारासाठी हे सगळे विधानं होत असतात. समोरच्यांच्या मताला कमी लेखायचं, समोरच्याच्या ज्ञानाला कमी लेखायचं, विरोधी मत कमी लेखायचं आणि भेदाभेद करणारी विचारसरणी जन्माला घालायची, असं पोंक्षे सारख्या लोकांचं याविषयीचा सुप्त हेतू असतो. हिंदू हिंदू करून हिंदुत्वाच्या नावावर एका विशिष्ट पक्षाचा प्रचार हा शरद पोंक्षे गेल्या कितीक वर्षांपासून करतोय. परंतु त्याच हिंदू धर्मातल्या एका मोठ्या वर्गाला म्हणजे येथील आलुतेदार, येथील बलुतेदार, येथील SC ST OBC या सगळ्यांना कमी लेखणारा, यांच्यावर अत्यंत अन्यायकारक अशी व्यवस्था निर्माण करणाऱ्या मनूचा हा समर्थन करतोय. हाच याचा सुप्त हेतू आहे. शरद पोंक्षे, तुला हे तर आम्ही दाखवूनच दिलंय की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृती वाचली होती आणि वाचली होती म्हणूनच ती जाळली होती.
आणि आजही आमच्यासारखे लोकही ही जेव्हा वाचतायत तेव्हा त्यातून काय भेदाभेद निर्माण होतोय किंवा काय याचा सुप्त हेतू आहे, कशा प्रकारची व्यवस्था यांना निर्माण करायची आहे, हे जेव्हा आम्हाला लक्षात येतं, तर ज्याप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृती हा ग्रंथ जाळला होता, तर त्यांचा अनुयायी म्हणून मी सुद्धा आज तो ग्रंथ जाळतोय. पोंक्षे, तुझ्यासारख्या लोकांचे जे काही हेतू आहेत ते कधीच साध्य होणार नाही. आमच्या पिढ्या पिढ्या उभा राहतील आणि हे असले मनुस्मृतीसारखे ग्रंथ हे पिढ्यानपिढ्या जाळल्या जातील. बाबासाहेबांच्या विचारांचे लोक, फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांचे लोक तुझ्यासारख्यांच्या भामट्यांना नेहमी हरवतील, एवढं लक्षात ठेव. धन्यवाद. जय हिंद.